मित्रांनो, ही श्री गजानन यात्रा आहे जी राणी सावरगावून निघाली आहे पूर्ण मध्य भारतासाठी आणि हे सर्व भावी भक्त आहेत आणि यामध्ये या यात्रेचे आयोजक आहेत अमोलराव भाले जे की तुमच्या समोर आहेत आणि हे संपूर्ण यात्रेकरू जे आहेत बाहेर येत आहेत. आम्ही पूर्ण गोकुळमध्ये वृंदावन झाल्यानंतर आता पूर्ण गोकुळमध्ये प्रत्येक मंदिराला व्हिजिट करत आहोत आणि यामध्ये सर्वात मोठं जे योगदान आहे ते आहे अमोलराव भाले यांचं आणि ही खरंच त्यांचे उपकार आहेत या सर्वांवरती की त्यांनी ही यात्रा जी आहे पूर्ण मध्य भारत यात्रा काढली. चला चला या लवकर या खाली या. कसं वाटतंय का? चांगलं वाटलंय का? चांगलं वाटलंय. साखरे बंधूची यात्रा ही सफल आणि सुशोभन दर्शन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिराकडे आलो आहोत. आता गेल्यानंतर कळ ते मंदिर आहे कोणतं. मावशी कशी आहे यात्रा? बरी आहे. चला चला या दमादमान बाहेर या. हा त्यांचा पण घेऊ त्यांचा पण घेऊ. कसं वाटतंय बाबा? मस्त आनंदामध्ये. हा फोटो काढून ना. चला चला या. राधे सर कशी आहे यात्रा? राधे राधे. सर तर राधे राधे म्हणतात. फोटो काढतो. मित्रांनो, या यात्रेमध्ये सकाळी चहा, नंतर दुपारी नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण हे पण यामध्ये इन्क्लूड आहे. जवळपास पूर्ण 42 ते 45 भाविक भक्त आहेत आणि पूर्ण यात्रेचं जे आयोजन आहे हे अमोलराव भाले यांनी केलेलं आहे. जर कुणाला परत यात्रेसाठी यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता जे की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर लावून देईल. त्या नंबरवर संपर्क करा आणि यात्रेसाठी तुम्ही पण फॉर्म भरू शकता आणि यात्रेसाठी येऊ शकता. मित्रांनो, अशीच यात्रा फक्त गोकुळामध्ये थांबणार नाही. गोकुळ नंतर अयोध्या, राम मंदिर, नंतर काशी असे भरपूर काही देवस्थान आहेत जे यात्रेमध्ये इन्क्लूड आहेत. मध्ये आणायचं. चला उभा राहा असं गोल राऊंड घ्या. उभा राहा सर्वजण. मित्रांनो, ही श्री गजानन यात्रा कंपनी ज्यांचे आयोजक आहेत अमोलराव भाले आणि यामध्ये सर्व जे भाविक भक्त आहेत हे सर्वजण दर्शनासाठी आलेले आहेत.